काय नाही दादा, चोकअपचा प्रॉब्लेम झाला होता. अधूनमधून ड्रेनेजवाली पावडर येते ना, ती टाकत चला. हे बघा, हा केसांचा गुंता फसला होता आतमध्ये आणि त्यामध्ये थोडा थोडा कचरा जाऊन हा चॉकअपचा प्रॉब्लेम झाला असणार. बरं, हा कचरा कुठे टाकू? धन्यवाद दादा. ते केस आई, झालं तुझं आता. येऊ मी? निरंजन, अरे विश्वास ठेव रे माझ्यावर. मी खरंच आवाज ऐकला. तो आवाज मंगल सारखा. आई बास कर आता. सगळं तुझ्या मनासारखं झालंय आता. ती मंगल गेली, रमा गेली आणि आता मी. हे तुझं असंच चालू राहिलं नाही तर मी जाईन. निरंजन, निरंजन, ओ मेरे होने वाले अभ्यासू नवरे, हमारी तरफ तो देखिए. Just give me 2 minutes ना प्रियंका प्लीज. सकाळी सकाळी कसलं काम घेऊन बसलायस? कम ऑन, हॉस्पिटलला जाऊन कर ना. सकाळी सकाळी नाही, रात्रीपासूनच बसलोय मी. म्हणजे हॉस्पिटलला वेळ मिळत नाहीये मला. एक मिनिट, मला बघू काय. ह्याला काय अर्थ? मी फक्त बघत होते ना. सोड ना, इट्स नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. ओह, एक मिनिट. म्हणजे ज्या कामासाठी तू रात्रीपासून जागलायस ते अचानक नॉट सो व्हेरी इम्पॉर्टंट झालंय. कम ऑन सिद्धार्थ, दिस इज नॉट फेअर. मी बघितलं असतं तर काय बिघडलंय? अच्छा मला सांग, तू कॉफी हॉट घेशील की कोल्ड? लवकर लवकर, हॉट कॉफी की कोल्ड कॉफी? हॉट. पण सिद्धार्थ, तू उगाच विषय बदलू नकोस. मला आधी सांग, तू काय करत होतास? कॉफी करत होतो, कॉफी करत आहे आणि कॉफी करत राहणार आहे. फॉर एव्हर अँड एव्हर अँड एव्हर. जस्ट फॉर यू, माय डार्लिंग फियॉन्से प्रियंका, माझी होणारी बायको. हेअर्स योर कॉफी मॅम. व्हॉट इज दिस? खरं तर मला सांगायचं नव्हतं, पण आता मी रमाबद्दलची माहिती काढतोय. रादर तिने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, त्या शोधायचा प्रयत्न करतोय. पण तिने जे जे सांगितलं त्यातलं काहीच मला मिळत नाहीये, सापडत नाही. ना ती माणसं, ना त्या जागा. पण सिद्धार्थ, का हे सगळं कशासाठी? आणि तुला हे करायची काय गरज आहे? अरे आता मी माझ्यासाठी करत नाहीये. मग कोणासाठी करतोयस? दादासाठी. म्हणजे तो खूप स्ट्रेस्ड आहे. मला त्याचा त्रास कमी करायचा आहे आणि मोर इम्पॉर्टंटली त्याचे गैरसमज दूर करायचे आहेत. एक मिनिट, कसले गैरसमज? म्हणजे त्याचा आहे ना प्रेम रमावर? याचं उत्तर मला हो किंवा नाही मध्ये देता येणार नाही. का? कारण की त्याचं प्रेम रमावर नाहीये, मग मंगल वहिनीवर. होल्ड ऑन, आय डोंट गेट इट. सी, मंगल बहिणी तर. म्हणून मी तुला सांगत नव्हतो प्रियंका, इट्स कॉम्प्लिकेटेड. मिस्टर सिद्धार्थ वाजे, मी तुझी होणारी बायको आहे. तुझं मला नीट सांगितलंस ना तर मला सगळं सरळ सरळ कळणार आहे. पण ही अशी लपवालपवी केलीस तर कम ऑन, मला पण कसं तरी वाटत राहतं. अरे तुला सगळं सांगेन,
पण आतापुरतं फक्त एवढंच की जर मी रमाबद्दलची माहिती नाही काढली ना तर दादा खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकू शकतो. आणि ते होऊ नये म्हणून मला काहीतरी केलं पाहिजे लवकरात लवकर. निरंजनला पटो न पटो, पण माझ्या कानांवर विश्वास आहे. अहो, मी तिचाच आवाज ऐकला सिंक मधून. अहो आता तीच परत आलीये म्हटल्यावर तिचा आवाज का नाही ऐकू येणार? म्हणजे हो म्हणजे काय म्हणजे ती बया रमा 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 परत आलीये? घ्या. म्हणजे तुम्हाला माहितीच नाही? अहो, मला कसं माहित असेल? अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तिला काल रात्री. अहो, कसं शक्य आहे? काकू कपड़ा रद्दी कुछ है? थांबा, यांनी पण पाहिलं असेल, यालाच विचारते. गंगा अंदर आ. हाँ हाँ. वो कपडे का छोड़. काल रात्री तू तिला पाहिलं होतंस का? कौन तिला? अरे रमाला पाहिलंस का गल्लीत फिरताना? आप रात की बात कर रहे? मैं तो उसको अभी देख के आया हूँ. कुठे? इधर ही वाचनालय के पास. निरंजन, तू मला वचन दिलं होतंस, तू माझी साथ नाही सोडणार. वचन दिलं होतंस. वचन ते तर तूही मला दिलं होतंस रमा. हो दिलं होतं, आणि मी माझं वचन नाही मोडलंय. काय? नाही काही नाही. रडतोयस? नाही ते जरा डोळ्यात कचरा गेला. आलो मी धुवून येतो. तिकडचं बेसिन आज दुरुस्त केलंय म्हणून लगेच तिथेच जाऊन डोळे धुतले पाहिजेत असं काही नाहीये. बाथरूम इथे पण आहे. आई अगं पण तुझ्या डोळ्यात कुठला कचरा खुपतोय ना मला चांगलं माहिती. कुठंही जायचं नाही, बस मुकाटाने इथे. तुला काय पाहिजे ते सांग, सगळं इथे आणून देते. आई ए, अगं तू असं का वागवतेस मला? अगं मी काय लहान आहे का आता? नाही रे बाबा, खूप शहाणा झालास तू आता. म्हणूनच सांगतेय, मला परत परत तेच तेच सांगायला लावू नकोस. जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय. परत ती घडी विस्कटाला जाऊ नकोस आता. आई जाऊ दे मला. जा, तुला काय करायचं ना ते कर. पण एक लक्षात ठेव, परत तिच्या मागे जाऊन तिला जर या घरात घेऊन येणार असशील ना तर माझं मेलेलं तोंड बघशील.
निरंजन, मंगल, तू पुन्हा तेच केलंस, पुन्हा तेच. पण मी प्रेम ही एकच गोष्ट आहे निरंजन, जिने मला तुझ्याशी बांधून ठेवलंय. तेव्हाही या प्रेमासाठीच मी घरात परत आले, आणि आत्ताही 2 वर्षानंतर या प्रेमासाठीच मी परत आले रे. दरवेळी माझा हात धरून मला घरात आणतोस, पण तो हात घट्ट धरायची वेळ आली की झटकून देतोस. मंगल, मला शेवटची संधी आहे निरंजन. यावेळी जर तू काहीही केलं नाहीस ना तर मला गमावून बसशील कायमच. रमा, 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 रमा. निरंजन, चल बाबा जेवायला. लवकर जेवून घे बाबा. आज माझा तर उपास आहे, तुला एकट्याला जेवायचंय बघ. गरम आहे तोवर खाऊन घे. गार झाल्यावर परत मी गरम करणार नाही बर का. निरंजन, एक तर हे उपास तापास आजकाल झेपत नाहीत मला. काय करतोय हा निरंजन? काय रे, कुठे गेला होतास? हं? अरे किती वेळा सांगितलं तुला असं न सांगता घराबाहेर जायचं नाही म्हणून. तुझ्यापेक्षा ना लहान बाळा तरी बरी. घरभर रांगायला शिकले ना तरी उमरा ओलांडून बाहेर जात नाही. तुला 10 वेळा दटावून सांगा, धमक्या द्या, पण नाही. मनाला येईल तेव्हा घरात यायचं, मनाला येईल तेव्हा घरातून बाहेर जायचं. हे बघ निरंजन, तुझी ही मनमानी मी खपवून घेणार नाही. या घरात मी म्हणेन तसंच व्हायला पाहिजे. मला सांगितल्याशिवाय इथून पुढे घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही, आणि संध्याकाळच्या वेळेस तर अजिबात जायचं नाही. तुला काय हवंय ते सांग ना, सगळं आणून देते मी तुला. इथे घरातून बाहेर पडायचं असेल ना तर सरळ ऑफिसला जायचं आणि ऑफिसवरून सरळ घरी यायचं. अजिबात गाव हिंडायला कुठेही जायचं नाही. आणि माझ्या मनाच्या विरुद्ध जर तू वागलास ना तर काय करशील ग? हं? काय करशील? निरंजन, आवाज चढवून बोलू नकोस. आई आहे तुझी मी. आई, आई या शब्दाला साजेस असं तू काहीही केलेलं नाहीयेस आयुष्यात. निरंजन, मुलाच्या सुखात आईचं सुख असतं. तुझं आहे? हं? तुला कधी पाहावलंय माझं सुख? तर आयुष्यात सुख असं काही नाहीच आहे. आणि आलंच तर त्यात तू मध्ये पडून त्याची माती केलीयस, नाश केलायस माझ्या सुखाचा, आनंदाचा, प्रेमाचा, मंगलचा. आणि आता निरंजन,
अरे कसले घाणेरडे आरोप करतोयस रे? कुणासाठी? हं? त्या 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 परक्या बाईसाठी? परकी? कोण परकी? रमा? अरे पण नाही आई नाही. तू तू कायम माझ्या बाबतीत चुकत आली आहे. पण यावेळेस बरोबर आहेस. अगदी बरोबर आहेस. रमाच मंगल आहे आणि ती माझ्या प्रेमापोटी परत आली आहे. त्यामुळे रमाला मी इथं घेऊन येणार आहे, माझी बायको म्हणून. हा बोल सिद्धार्थ. काय? बीपी किती आहे? खूप लो आहे सर. अराउंड 50 to 70. अरे सिद्धार्थ, मला रस्त्यावर बेशुद्ध पडलेली दिसली रे. मी हात लावला तर अंगात खूप ताप होता बिचारीच्या. ही स्ट्रेस किंवा ट्रॉमाची लक्षणं आहेत. पण का किंवा कशामुळे ते सांगता येणार नाही. रमा, रमा, रमा काय झालंय तुला? रमा, रमा तू ठीक आहेस ना? रमा, ती शुद्धीवर यायची आहे दादा, आणि आता तिला आरामाची खूप गरज आहे. सो डोंट डिस्टर्ब. पण तिला काय झालंय? ते माझ्यापेक्षा बेटर तू सांगू शकशील दादा. तू तिची मदत करणार होतास ना, तिची काळजी घेणार होतास. मग ती रस्त्यावर का पडली होती या अवस्थेत? मी काही नाही केलंय रे. आईनी आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मिळून तिला घराबाहेर काढले. त्यांनी काढलं आणि तू काढू दिलंस? बघत राहिलस? माझी चूक झालीय. माझ्या मनात, माझ्या डोक्यात नको नको ते विचार पारवले या लोकांनी. नाही त्या गोष्टी सांगितल्या याच्याबद्दल. आणि मी हिला नाही ओळखू शकलो. पण आता माझे डोळे उघडलेत. मला कळून चुकलंय सिद्धार्थ की हीच माझी मंगल आहे. काय? हो सिद्धार्थ, हीच माझी मंगल आहे. माझी मंगल. दादा, आपण बाहेर जाऊन बोलूया. तू चल, आपण बोलूया बाहेर. चल तू चल बाहेर. काय झालं तुला? आय आउट ऑफ युअर माइंड? काय बडबडतोयस?
मी जे बोलतोय ते बरोबरच बोलतोय. अरे काय बरोबर बोलतोयस? इतके दिवस सगळे रमाला मंगल समजत होते, तेव्हा तू त्यांना सांगत होतास, समजवत होतास की ते चुकीचं आहे. हो, आता काय झालं तुला अचानक? पण मला आता पटलंय की ती रमाच मंगल आहे. अरे वेडा झालायस का तू दादा? काय बोलतोयस? वेडा होतो मी, वेडा होतो मी. मी मंगलला ओळखू शकलो नाही. म्हणजे तिने मला अनेकदा जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही मी तिला ओळखू शकलो नाही. पण नाही, पण आता माझे डोळे उघडलेत. दादा प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स प्लीज. आणि माझं नीट ऐक. ही मंगल वहिनी नाही, ऐकतोयस? हा, ती रमा आहे. रमा अभय पोद्दार. तुला पटणार नाहीये. मी पटवून दे. ती मंगल आहे. आणि हे मी प्रूव्ह केल्याशिवाय आता गप्प बसणार नाहीये.